पहिला महत्वाचा, नाही तर बाकीचा वचन राहून ते बाजू तुला, पण क्लिअर पॉइंट क्लिअर करायचं नाही काय बरं. बघा कसं माणूस, बघा कसं राहुला आता चेहऱ्यावर ना ह्या माणसाचं म्हणजे टेन्शन तेवढं येत नाही. दुसऱ्या कोणत्या मागा लय टेन्शन, त्यांच्या चेहऱ्यावर असं म्हणजे हास्यच नाही. म्हणजे आता अरे खाता की गिळता येईल, त्यामुळे काय काय करायचं सुचतच नाही. त्यांच्याकडे बघून तरी आपलं बरं आता गोष्टी सुचत जातात. मागा बोलणार, कारण मी पहिलं नाही बोलायचो, तुका सांगते पहिले नाही बुवांबरोबर जास्त नाही बोलत जमाचा नाही, पण आता हळूहळू शिकलोय मी. त्याचं कारण कसं की ती व्यक्ती तशी समोरचो ना, काही गोष्टी बुवांनी सांगितल्या त्या फक्त क्लिअर करतोय. पहिली या ठिकाणी आमचे सिलेक्ट करायला आहेत, त्याला भेटून गेला आमचे सन्मान्य या कार्यक्रमाचे संयोजक. जरा एक आपण आपल्या महोत्सवातर्फे आपण महाराजांचा एक जयकार आपण या ठिकाणी करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. लगेचच या ठिकाणी डबल बारी भाषणाला सुरुवात होत आहे. बुवा आहेत सुशील गोटनकर बुवा आणि त्यांच्यासोबत आहे विजय गुंडू सावंत बुवा. आपल्याला या ठिकाणी वेळेचं बंधन असल्यामुळे आपण ज्या पद्धतीत आपलं हा डबल बारी सामना या महोत्सवाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत होतो. महोत्सव म्हणजे आमच्या सर्वांचा आवडता हा श्री गणेश मित्र मंडळ संयोजक सन्मान्य आमचे लाडके सुनीलभाई धुरत उत्सव परिवार यांनी हा कोकण महोत्सव किंवा हा कोकण जत्रा मालवणी बाजार आम्ही म्हणतो तो गेली 26 वर्ष अतिशय मेहनत घेऊन आपले सगळे साथी एकत्र घेऊन या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. आपल्या कोकणी माणसाला हक्काचं व्यासपीठ मिळावं, आपल्या कोकणीतील संस्कृतीची माहिती अखंडभर पसरावी या उदात्त हेतूने या महोत्सवाचं आयोजन करतायत. आणि हे 27वा वर्ष अखंडित हा महोत्सव चालू आहे. आणि या सर्वांचं श्रेय आमच्या सन्माननीय सुजयभाई धुरत यांना जातं. उत्सव परिवार आणि सर्व त्यांनी सहकार्य केले, त्यांच्याबरोबर सध्याला खांदा लावून उभे असतात. आणि हा महोत्सव हा यशस्वी करण्याच्या त्यांचं एक ध्येय असतं. सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी संयोजिका मान्य सुप्रियाताई धुरत आणि राजदत्त धुरत यांचं खूप मोठं योगदान, या मुलाचं योगदान या कार्यक्रमासाठी आहे. त्यांचे या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सन्माननीय आमचे संतोषजी राणे, सन्माननीय
विकासी राणे, त्याचबरोबर आमचे परममित्र सन्मान्य प्रदीपजी गावडे यांच्या ठिकाणी म्हणून आभार मानून भांडूपमधील तमाम माझे सर्व भांडूप म्हटलं की भांडूपची पंढरी म्हणून विख्यात असणारा आमचा भांडूप, या भांडूपमधील सर्व नामवंत भजनी बुवा, ते आमचे बाळकृष्ण परमबुवा असू देत, देसाई बुवा असू देत, टके बुवा असू देत, ते साबळे बुवा, इतर खूप असे बुवा आहेत ज्यांची नावं जर आपण घेतली तर रात्र संपणार नाही. असे बुवा आमच्या भांडूपच्या पंढरीमध्ये आहेत. खरोखर माझं भाग्य आहे की या भांडूपच्या पंढरीमध्ये आम्ही जन्माला आलो, या भांडूपच्या पंढरीचा वारसा आमच्याकडे आहे. आणि जसं आम्ही म्हणतो कोकणची भूमी ही परशुरामाची आहे, कोकणची भूमी ही परशुरामाची आहे असं आम्ही नेहमी म्हणतो. पण आमच्या भांडूपची भूमी तर कोकणची भूमी परशुरामाची आहे, तर आमच्या भांडूपची भूमी ही कांचीरामाची आहे, नाही का? माझ्या गुरुचरणी या ठिकाणी वंदन करतोय माझे मित्र कैलासवासी मंगेश आंबेडकर, त्याचबरोबर कैलासवासी दीपक चव्हाण यांच्या स्मृतीला वंदन करतोय. जमलेल्या माझ्या मायबाप भजनसिकांचे आशीर्वाद घेतोय. त्यानंतर भजनातील माझ्या आराध्य दैवत कोकणकरा भूषण चंद्रकांत बुवा कदम, भजन सम्राट परशुराम बुवा पांचा, भजन सम्राट विलास बुवा पाटील, माझ्या दैवतांच्या चरणी नतमस्तक होतोय. माझी कुलदेवता, माझी ग्रामदेवता, माझी माता पिता जगाची वार वंदन करून हे ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या माझ्या शिव छत्रपतींना, स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या माझ्या शंभू छत्रपतींना माझ्या पितावरा बाणाचा मुद्रा करून जमलेला तमाम मायबा भजनसिकांचे आशीर्वाद घेऊन, माता भगिनींचे आशीर्वाद घेऊन आज या डबलबारीच्या आमने सामने पद्धतीची या पहिल्या वारीला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पेढीचा थोडंसं कमी करून याचा थोडंसं वाढलं तरी चालेल. जोपर्यंत वाढता तोपर्यंत वाढून घेऊया. मध्ये थोडासा आमचा विनाशला होता, बरंच वेळ गेला आमच्या त्याच्यामध्ये, बरीच वर्ष गेली. नंतर पुन्हा एक नवीन भजन आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये भजन, मनोरंजन, त्याचबरोबर प्रबोधन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. मनोरंजन सुद्धा तुमचं तेवढं होणारच आहे, त्याबद्दल काय शंका घ्यायची सवय नाही. पण भजन हे माध्यम आहे सुरुवातीचं, कारण वारी ही भजनाची आहे. मगाशी आमचे संदीप गावडे बोलले की पहिला आमच्या ह्या मंचावर काय चालायचं तर पारंपरिकच. पुरा भांडूपमध्ये जरी 2020 चालू झाली तरी पण पारंपरिक वारी ही या मंचाची शोभा होती. पण वेळेनुसार, कारण 4 वारा व्हायच्या नाही, पण वेळेनुसार 2020 आली. पण आयोजकांचं तसं म्हणणं आहे की अभंग गवळणी या ठिकाणी व्हायलाच पाहिजे. तर पुरी वारी झाली तर खरोखर एक आमचा जो हेतू आहे तो साध्य झाला असं समजेल. या ठिकाणी फक्त 2 मिनिटं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी भजन रसिकांना आवाहन करतो की हा रंगमंच म्हटला की गेली 27 वर्ष 26 वर्ष की जो एक आवाज होता, बुलंद आवाज होता, आपुलकीचा आवाज होता, प्रेमळ आवाज होता, गोड आवाज होता, तो आवाज आपल्यातून हरवला. सगळ्यांना माहितीच असेल आमचे कैलासवासी किशोर गावडे, कारण हा मंच म्हटला की किशोर गावडे समोरच यायचे. आज आपल्यात नाही आहेत ते, म्हणून सर्वांना विनंती करतोय की एक त्यांना आदरांजली म्हणून या मंचाकडून आम्हा सर्व भांडूपवासियांकडून त्यांना एक 2 मिनिटं फक्त उभं राहून सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण करूया. नंतर कार्यक्रमाला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.